Hello students, I am your educator Dharti Shirsagar. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एंट्रन्स एक्झाम 2025 याबद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन बघणार आहोत. म्हणजे की जसं पॅटर्न, त्याचा एक्झाम पॅटर्न, त्यासोबतच सिलेबस आणि एक्झाम डेट्स या सर्व गोष्टी आपण एका व्हिडिओमधून बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 यासाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला पहा फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, 2000+ MCQ क्वेश्चन बँक मिळेल आणि त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या PDF फॉर्ममध्ये असतील, म्हणजे तुम्हाला प्रिंट आउट देखील काढू शकाल तुम्ही. अजून काही डाऊट्स असतील किंवा क्वेरीज असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. कॉन्टॅक्ट फक्त व्हॉट्सअप थ्रू करा. ओके. तर आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. हे पहा, असं लोगो असेल आपल्या ॲपचं. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्या आयकॉनवरती क्लिक करा. त्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये काय टाईप करायचं, आता तुमचा कोर्स जो कोणता तुम्हाला कोर्स पाहिजे, म्हणजे MHBSc, पुढे CET टाकलं तरी चालेल. MHBSc CET असं टाईप करा. त्यानंतर तुम्हाला MHBSc CETचा कोर्स दिसेल. त्यानंतर कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. जेव्हा एकदा का तुम्ही फीस पे करून कोर्स एनरोल कराल त्यानंतर तुम्हाला कोर्स ऍक्सेस होईल. चला आता आपल्या आजच्या मुद्द्याकडे वळूया. तर एक्झाम बद्दल सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या. तर आपल्याला माहिती आहे एक्झामचं नाव काय आहे, MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025. आता या एक्झामचं फुल फॉर्म काय आहे, महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट. ही एक एंट्रन्स लेवल टेस्ट आहे. ही कुणा थ्रू कंडक्ट केली जाते, तर स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र थ्रू कंडक्ट केली जाते. ही एक स्टेट लेवल आहे. एक्झामच्या नावामध्येच येतं पहा, MH म्हणजेच महाराष्ट्र, म्हणजे ही महाराष्ट्र काय स्टेट आहे, सो ही एक स्टेट लेवल एक्झाम आहे. आणि ही एक्झाम दिल्यानंतर आपण कुठले कोर्सेस घेऊ शकतो, तर नर्सिंग कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकतो. ही टोटली ऑनलाईन मोडची एक्झाम आहे. ओके. मोड ऑफ एक्झाम इथं आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, CBT. आता एक्झाम डेट विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, 7 ते म्हणजे डिक्लेरेशन आलंय ते 7 ते 8 एप्रिल 2025 ला असेल. एक्झाम कदाचित एक्झाम पुढे किंवा मागे जाऊ शकते, सो त्या तयारीनिशी राहा तुम्ही. आता ही एक्झाम कुणासाठी कंडक्ट केली जाते, तर ऍडमिशन टू सेव्हरल BSc नर्सिंग डिग्री कोर्सेस इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामधल्या कॉलेजमध्ये BSc नर्सिंग डिग्रीसाठी कॉलेजमध्ये या कोर्ससाठी ऍडमिशन घेण्यासाठी ही एक्झाम कंडक्ट केली जाते. ही एक एंट्रन्स बेस्ड एक्झाम आहे. इंग्लिश मीडियम मध्ये एक्झाम घेतली जाते. ही एक्झाम फक्त वर्षातून एकदाच कंडक्ट केली जाते. आणि या एक्झामसाठी प्लस पॉइंट काय आहे, तर निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाहीये. म्हणजे जसं नीटच्या एक्झाम जर तुम्ही पाहिलात त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे आपला थोडा लॉस होतो. तर या CETच्या एक्झाम मध्ये कुठलंही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे तुम्ही ईच अँड एव्हरी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके. चला आता इम्पॉर्टंट डेट्स बघूत आपण. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 7 ते 8 एप्रिल 2025 मध्ये एक्झाम असेल, राईट. आता अजून रजिस्ट्रेशनचं सुरू झाली नाहीये प्रोसेस. 8 ते 10 दिवसात रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होईल. म्हणजे जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होईल. त्यानंतर येतं आपल्याला ऍडमिट कार्ड. ऍडमिट कार्ड बघा एक्झामच्या 8-10 दिवस आधी येईल. म्हणजे जर आता हे बघा 7-8 एप्रिलला एक्झाम आहे, तर नियरली 1-2 एप्रिलला तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळून जाईल. ते डाउनलोड करा.
जर तुम्ही आपला कोर्स विकत घेतलात किंवा चॅनलवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मी तुम्हाला नोटिफिकेशन एक देईलच, त्यामुळे तुम्हाला ॲडमिट कार्ड आलेल्याचं कळेल. आता ॲडमिट कार्ड आपलं 1 to 2 एप्रिलपर्यंत येऊन जाईल. त्याच्यानंतर जवळपास 20-25 एप्रिलला म्हणजे याच्या 10 दिवसानंतर म्हणजे 20 ते 25 एप्रिलला आपल्याला रिझल्ट पण डिक्लेअर होईल आपला. ओके, आणि त्याच्याच 8 दिवसानंतर आफ्टर 8 days आपली काउन्सिलिंग प्रोसेस ही सुरू होईल. ओके, तर या इम्पॉर्टंट डेट्स आहेत, या लक्ष करा. आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाल्या लगेच रजिस्ट्रेशन देखील करून टाका. तर आता फी स्ट्रक्चर कसं आहे, तर जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी आहे ज्यांची ओपन कॅटेगरी, तर त्यांना 1000 रुपये फीस आहे. आणि जे रिझर्व कॅटेगरीमधून येतात त्यांना आहे 800 रुपये फीस. म्हणजे जसं की ओबीसी NT SC अशा कास्टवाल्यांना 800 रुपये फीस आहे. सॉरी. आता मेन येतो नंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इंडियन सिटीजन असला पाहिजेत. आणि विद्यार्थी मित्रांनो हे बघा, तुम्ही डेओमासाईल सर्टिफिकेट आधीच काढून ठेवा, म्हणजे जेव्हा रजिस्ट्रेशनची जेव्हा प्रोसेस सुरू असेल तेव्हा तुम्हाला कुठलीही अडथळा येणार नाही. त्यानंतर तुम्ही ऍटलिस्ट 12th पास असला पाहिजे, ते पण सायन्स स्ट्रीम मध्ये, आणि PCB असलं पाहिजे. ओके, आणि ओपन कॅटेगरीसाठी 50% क्रायटेरिया आहे, म्हणजे 12वी मध्ये कमीत कमी 50% पाहिजे. आणि रिझर्व आणि PWD रिझर्व कॅटेगरीमध्ये कोणते कोणते OBC SC NT या जे कॅटेगरी आहेत त्यांना 40% इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आणि जे PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी त्यांच्यासाठी 45% क्रायटेरिया आहे. ओके, आता या एक्झामसाठी एज लिमिट आहे 17 वर्ष. कमीत कमी म्हणजे आता ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या दिवशी तुमचं 17 वर्ष पूर्ण झालेले असावे. आणि अप्पर लिमिट अशी काही नाही. आणि अजून एक क्रायटेरिया आहे तो म्हणजे जो स्टुडंट्स अप्लाय करणार आहे तो मेडिकली एकदम फिट पाहिजे. एवढाच एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, या व्यतिरिक्त काही नाही. ओके, चला नेक्स्ट पाहू. आता मेन मुद्दा येतो तो म्हणजे एक्झाम पॅटर्न. तर ही एक्झाम किती सेक्शन मध्ये डिवाइड केली आहे, तर टोटल 5 सेक्शन मध्ये डिवाइड केली आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, नर्सिंग ॲप्टिट्यूड. आता जे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो जे आहेत ना तो 12th सिलेबस असेल आपला. ओके, आणि जे इंग्लिश आणि नर्सिंग ॲप्टिट्यूड मध्ये खूप बेसिक क्वेश्चन्स असतात. आणि इंग्लिशमध्ये जसं की ग्रामर चेक, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस अशा खूप सोपे क्वेश्चन्स विचारले जातील. जर तुम्ही आपल्या चॅनलला अप टू डेट असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल, तर तुम्हाला मी इंग्लिशचे, नर्सिंग ॲप्टिट्यूडचे सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर घेऊन येणार आहोत. तर ते तुम्हाला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आता फिजिक्सचे टोटल 20 क्वेश्चन विचारले जातात आणि प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कासाठी असतो. सो फिजिक्ससाठी 20 मार्क आहेत. तसंच केमिस्ट्रीसाठी 20 क्वेश्चन आहेत म्हणजे 20 मार्क. परत बायोलॉजीसाठी 20 क्वेश्चन 20 मार्क. इंग्लिशसाठी 20 क्वेश्चन 20 मार्क. आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडसाठी 20 क्वेश्चन आणि 20 मार्क, म्हणजे टोटल 100 प्रश्नांचा पेपर असतो आणि 100 मार्कांचा पेपर असतो. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ इथेच थांबूयात. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू विचारा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.